ज्यांच्या आपण संपर्कामध्ये असतो, विशेषतः नेहमी ज्यांच्या संपर्कामध्ये असतो, त्यांचे चेहरे जरी आपण कल्पनेमध्ये समोर आणली, तरी आपल्याला लक्षात येतं की कोणाविषयी आपल्या मनामध्ये कोणता भाव आहे. एखाद्या व्यक्तीचा चेहरा कल्पनेत जरी आपल्या समोर आला, तरी आपल्यामध्ये ईर्ष्या उभी राहते, हे आपल्याला लक्षात येतं. किंवा एखाद्याचा चेहरा समोर आला की आपल्याला क्रोध येतो, क्रोधाचा भाव उभा राहतो. तर अशी वेगवेगळ्या आपल्या संपर्कातल्याच व्यक्तीची कल्पनेने आपण चेहरे समोर घेतली, तरी आपल्याला लक्षात येतं की आपण कोणाविषयी कोणता भाव बाळगून आहोत. आणि म्हणून चुकीचा भाव जर कोण्या व्यक्तीविषयी असेल, तर ती आपल्या अंतःकरणाची मलिनता आहे आणि ती मलिनता गेल्याशिवाय मधी शांतता प्राप्त होऊ शकत नसते.